लेव्हल 1 लीडर आपल्या टीमला सांगतो, आपल्या लोकांना सांगतो, तो लोकांना डिव्हॅल्यू करतो, तो लोकांवरती बिलीव्ह करत नाही, त्याच्या बिलीफ सिस्टम्स लो असतात. तो म्हणतो तो नाही करणार, तो करूच शकत नाही, त्याला ड्रॉइंगच समजत नाही. तू इतके वर्ष झाले तुला ड्रॉइंग नाही समजत यार, हां आता काय बोलू तुला, 3.5 वर्षानंतर तुला ड्रॉइंग नाही समजत. ॲक्च्युली माझं काम आहे त्याला ड्रॉइंग शिकवणं, आणि मी त्याला सांगतो 3.5 वर्षानंतर तुला ड्रॉइंग नाही समजत. असं कधी चालेल रे? ओके, तो करूच शकणार नाही, त्याला ड्रॉइंगच नाही समजत, तो करणार नाही. किंवा त्याला ड्रॉइंग समजतं, त्याला येतं बरं का सगळं, तुम्हाला दोघांना सगळं समजतं, पण मला माहिती आहे तुम्ही नाही करणार, मला माहिती आहे तुम्ही नाही करणार. अशा मीटिंग्ज असतात मॉर्निंगला, दिवसाची सुरुवात, तुम्ही नाही करणार. ते लोकांना तो लायबिलिटी समजतो, ॲसेट नाही समजत. तुम्ही सगळे लायबिलिटी कुठून मला भेटलात काय माहिती, ह्या वाक्यरचना असतात. ॲक्च्युली लेवल 1 लीडर काय सांगतो माहिती का, मी लेवल 1 लीडर आहे, मला लीडर बनता येत नाही. लीडरची गरज काय, लीडरची गरज काय आपल्याला? ओके, तर आपल्याला त्यांच्यावरती बिलीफ सिस्टमवरती काम करावं लागेल. हे लोकांना डिव्हॅल्यू करतात, लोकांना डिमोटिवेट करतात, लोकांना डिस्करेज करतात, अशा प्रकारे होतं. आणि तो व्यक्ती लेवल 1 लीडर असतो जो हे काम करतो. लेवल 1 लीडर नंतर पॉलिटिक्स खेळायला स्टार्ट करतो. जर तो लेवल 2, लेवल 3, लेवल 4ला नाही गेला तर तो हळूहळू पॉलिटिक्स, ओके, तो पॉलिटिक्स खेळायला स्टार्ट करतो. मी कंपनीमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन करतो, मी माझं काम काय करतो, ओके, आपल्याला काय करायचं आहे, या सर्व गोष्टींवरती फोकस हटतो आणि तो पॉलिटिक्स खेळायला लागतो. ओके, म्हणजे कंपनीचं व्हिजन, कंपनीचं पर्पज, 120 पट्ट्या पर रोलवरून 150वर जाणं, 200वर जाणं, हे सगळं सोडून कुठे ना कुठेतरी एका लेवलला थांबल्यानंतर पद मिळालं, पण नंतर लिडरशिपच्या स्किल्स आल्या नसल्यामुळे तो पॉलिटिक्स खेळायला जातो. त्याला कंट्रोल करायला आवडतं. मग तो युक्तिवाद करायला सुरुवात करतो, मग तो ट्रिक्स खेळायला सांगतो. तो असतो काय आणि करतो काय आणि बोलतो काय आणि होतं काय, याच्यामध्ये काही गॅपच राहत नाही. माणसाच्या कॅरेक्टरवरती खूप फरक पडतो. गेम्समॅनशिप या सर्व गोष्टी सुरू होतात. त्याच्यानंतर मग त्या ऑर्गनायझेशनमध्ये वातावरण खराब होतं, त्या डिपार्टमेंटमधलं वातावरण खराब होतं. मग हळूहळू कंपनीमध्ये पण त्याचंच व्हायला, कोण कोणाबरोबर जेवतं आहे, कोण कोणाचा माणूस आहे, कोण कोणाबरोबर नाही आहे, अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होतात. आणि मग आपल्याच कंपनीमध्ये राजकारण सुरू होतं, कारण एक माणूस लेवल 1ला थांबला आहे. लेवल 1ला थांबला आहे. आणि ह्याच्यामुळे होतं काय माहिती का, चांगले केपेबल, कर्तबगार आणि टॅलेंटेड लोक आपल्या कंपनीला सोडून जातात. लेवल 1 लीडरच्या अंडर कर्तबगार लोक टिकत नाहीत, असं आहे. नीड पर्सनल इम्पॉर्टन्स. लेवल 1 लीडरला पर्सनल काय, मी तुझ्याकडे येऊ, सुपरवायझर तू आहे का मी आहे, हां पुन्हा जर असं झालं तर बघ बरं का, सांगून ठेवतो आता. दे वॉन्ट पर्सनल इम्पॉर्टन्स. ते लोकांकडे जात नाहीत, ते एक्सपेक्ट करतात की लोकांनी माझ्याकडे यावं. ओके, लोकांनी माझ्याकडे यावं, त्यांना पर्सनल इम्पॉर्टन्स लागतं, त्यांना पॉवर लागते, सत्ता लागते. तुम्ही सगळे एंटरप्रेनर आहात बऱ्यापैकी, त्याच्यामुळे, किंवा सिनियर लेवलचे लीडर आहात, पण ज्युनियर लेवलला जर लीडरशिप मटेरियल नसेल आणि तुम्ही चुकीच्या माणसाला जर प्रमोट केलं असेल तर त्यामुळे सुरुवातीला ना लिडरशिप आल्यानं त्यांना लिडरशिपच माहिती नाही आहे ॲक्च्युली.